कुठेतरी मला असं वाटतं हे निर्माण करण्याच्या पायाशी लोकांचं समर्पण आहे, मावळ्यांच्या निष्ठा आहे. हिरोजी इंदोलकरांना ज्यावेळेस शिवराय म्हणाले, की आता काहीतरी मागा, त्यावेळेस त्यांनी पायरीपाशी जागा मागितली. म्हणजे सेवेस ठायी तत्पर हिरोजी इंदोलकर. तर ह्या निष्ठा शिवरायांनी कशा निर्माण केल्या त्या मावळ्यांना? कसं आहे, कुठलाही नेता हा आपल्या वर्तणुकीवरनं लोकांचा विश्वास मिळवतो आणि आपण जे करतोय ते अनुकरणीय आहे. आणि त्याचा जो कार्यकर्ता असेल, त्याचा जो सहकारी असेल, तो जर अडचणीत सापडला तर आपला नेता आपल्यासाठी धावून येईल याची खात्री ज्या वेळेला असते त्यावेळेला माणूस समर्पण करू शकतो. मग शिवाजी महाराजांच्या कुठल्याही प्रसंगातलं तुम्ही उदाहरण घेतलं तर सिंहगड घेतला तर सिंहगड या 12 किल्ल्यांच्या यादीत नाही आहे, पण तानाजी मालुसऱ्यांचं बलिदान आपल्याला माहिती आहे. किंवा बाजीप्रभू देशपांडे असतील, यांच्याही बाबतीत तसंच आहे. ते किंजळलीच आहेत, खाली कोकणातले आहेत, पण त्यांच्या कुटुंबाची नंतर काळजी घेतली गेली. असं प्रत्येक सहकार्याबद्दल झालं. आणि शिवाजी महाराज ज्या वेळेला शक्य आहे, आवश्यक आहे, त्या ते स्वतः पुढे जात होते. म्हणजे नुसती ऑर्डर दिली जा, म्हणजे औरंगजेब कसा करायचा, आधी जसवंत सिंगाला पाठवलं, जयसिंगाला पाठवायचं, असं नाही करत बसले. ते प्रत्येक वेळेला स्वतः पुढे गेले. अफजल खानाच्या वेळेला त्यांना एखादा तोतया माणूस पाठवता आला असता, नाही केलं. म्हणजे मी स्वतः समर्पण करायला तयार आहे, मी माझं शौर्य दाखवून शत्रूला गारद करायला तयार आहे, तसं ते करणारा तो राजा आहे. मग ते वेगळेपण आहे या माणसाचं. आणि आपला राजा स्वतः सुद्धा जीव धोक्यात घालून येऊ शकेल याची खात्री ज्यावेळेला असते त्यावेळेला माणूस ते करतो.